नमस्कार. तर ही जी साईज आहे ही 500 ग्रॅमच्या आसपास साईज आहे आणि ही क्वालिटी पेरूची एक साधारणपणे आत्ता एक 9 टन माल आत्तापर्यंत गेलेला आहे. आणि हा जो प्लॉट आहे हा माननीय श्री विजय भैया निंबाळकर साहेब यांचा आहे आणि हे काका आहेत. तर ह्यांचं काम म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतीमध्ये काम करणं महत्त्वाचं. जे काय असेल पॅकिंग असेल किंवा बाकीचे काही इतर कामं असतात ते करत असतात आणि शेती कशी करावी हे सगळ्यात महत्त्वाचं शिकण्यासारखी गोष्ट आहे. माल हा क्वालिटीचा आणि एकंदरीत ही जी साईज मिळालेली आहे पेरूमध्ये हे पहा, हे 600 ग्रॅमपर्यंत आहे अशी. आणि हे पॅकिंग अशा पद्धतीने करतायत म्हणजे मालाचं ग्रेडिंग करणं एक 17-18 कॅरेट आत्ता तोडलेला आहे. अजून तोडणंही चालूच आहे. पूर्वीपर्यंत आत्ताच्या तोड्यांमधून 9 टन हा एक माल मार्केटला गेलेला आहे. आता इथून पुढं तोडे हे चालूच राहत आहेत. अशा पद्धतीनं हे कॅरेटमध्ये माल हा भरलेला आहे आणि 28 ते 30 रुपयाच्या दरम्यान मार्केट राहतं आहे. मार्केट थोडं व्हेरिगेशनमध्ये आहे, पण फरक एवढा आहे की मार्केटला हाच माल आपण जेव्हा घेतो तो 40 रुपये जातो आहे आणि शेतकऱ्याकडे जेव्हा हा माल असतो तेव्हा 28 रुपये 30 रुपये म्हणजे एका किलोला कमीत कमी शेतकऱ्याचं या ठिकाणं 10 रुपये तोट्यात जात आहे. ही अशी क्वालिटी आहे मालाची. आणि आता याबरोबर तुम्हाला बाकीचं जे काही बागेमधली ही सेटिंग आहे अशी सध्या सुरू. माल हा तोडण्यासाठी तयार आहे. पहिला जो फोम बसला होता तो 50-55 हजाराच्या आसपास गेलेला आहे आणि आत्ता इथून पुढं पुन्हा 50 हजाराच्या आसपास फोम 50-55 हजाराच्या आसपास फोम हा बसू शकतो. एकंदरीत म्हणजे 1 लाख क्रॉस फोम या बागेमध्ये होणार आहे. हा झालेला बदल. हां बापूला सांग की पाईप इथे आहे ना. बापूला काय सांगायचं? बापूला काय सगळी कामात आहे त्याच्यामुळं काय ते तर राहायचं आहे.
ही साईज 500 प्लस 600 ग्रॅमच्या आसपास 500-600 ग्रॅमच्या आसपास फळं या आहेत अशी क्वालिटी. हे अशी क्वालिटी आहे.